मकर राशी. आजच्या चंद्रग्रहणात या 6 गोष्टी टाळल्या तरच नशीब चमकेल. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी मकर असेल तर आजचा हा संदेश फक्त एक सामान्य भविष्यवाणी नाही. आजचा हा संदेश कदाचित त्या लोकांसाठी आहे ज्यांनी आयुष्यात खूप काही सहन केलं आहे, खूप काही गमावलं आहे आणि तरीही शांतपणे पुढे चालत राहिले आहेत. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करता, प्रामाणिकपणे काम करता, इतरांना मदत करता, पण तरीही तुमच्या आयुष्यात अडथळे का येतात? कधी आर्थिक तणाव, कधी नात्यांमध्ये तणाव, कधी मनात सतत चालणारी चिंता आणि कधी कधी तर असंही वाटतं की नशीब माझ्या बाजूने का नाही? मकर राशीच्या अनेक लोकांनी मागील काही महिन्यात खूप कठीण काळ अनुभवला असेल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल झाले असतील, काहींच्या आयुष्यात विश्वासू लोकांनीच साथ सोडली असेल. पण आजची रात्र कदाचित वेगळी आहे. आकाशात चंद्रावर पडणारी सावली काही क्षणांची असते, पण त्या सावलीमागे एक संदेश लपलेला असतो असं अनेकांना वाटतं. ज्योतिष परंपरेनुसार चंद्र हा मन, भावना आणि अंतर्मनाशी जोडलेला ग्रह मानला जातो आणि जेव्हा चंद्रग्रहण घडतं तेव्हा त्या काळात मनातील लपलेल्या भावना बाहेर येऊ शकतात. म्हणूनच काही लोकांना या काळात अचानक बेचैनी जाणवते, काहींना जुन्या आठवणी आठवतात, काहींना आयुष्याबद्दल नवीन विचार सुचतात. विशेषतः मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील असू शकतो. पण लक्षात ठेवा, ग्रहण म्हणजे नेहमीच वाईट नसतं. कधी कधी ते आपल्या आयुष्यातील काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी येतं. कधी आपल्याला थांबायला सांगतं, कधी काही गोष्टी सोडून द्यायला सांगतं, कधी नवीन सुरुवात करण्याचा संकेत देतं. पण या काळात काही गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण काही वेळा आपण नकळत अशा चुका करतो ज्या नंतर पश्चातापाचं कारण बनतात. म्हणूनच आज आपण त्या 6 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या आजच्या चंद्रग्रहणाच्या वेळी टाळणं योग्य मानलं जातं. पण त्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुमची राशी मकर असेल तर कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. काही लोकांना वाटतं की श्रद्धेने घेतलेलं नावही मनाला बळ देतं आणि कधीकधी मनाला मिळालेलं हे बळच आयुष्यातील मोठ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुरेसं असतं. पहिली गोष्ट, राग आणि वाद टाळा. मकर राशीचे लोक स्वभावाने खूप प्रामाणिक असतात. त्यांना खोटेपणा आवडत नाही, त्यांना फसवणूक सहन होत नाही. पण कधीकधी या प्रामाणिक स्वभावामुळेच ते लोकांच्या चुकीच्या वागणुकीवर पटकन प्रतिक्रिया देतात. पण आजच्या दिवशी मात्र स्वतःला थोडं थांबवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ग्रहणाच्या वेळी भावना थोड्या तीव्र होऊ शकतात. लहान सहान गोष्टींवरूनही वाद होण्याची शक्यता असते. कदाचित एखाद्या मित्राने काही बोललं असेल, कदाचित कुटुंबात एखाद्या विषयावर मतभेद झाले असतील. पण आजच्या दिवशी त्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका, कारण कधीकधी एका क्षणाच्या रागामुळे वर्षानुवर्ष जपलेलं नातं तुटू शकतं. आजचा दिवस शक्य तितक्या शांततेत घालवा. दुसरी गोष्ट, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मनात येणारी विचार आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर आयुष्यातील चांगल्या गोष्टी दिसणंच बंद होतं. मकर राशीचे अनेक लोक खूप जबाबदार असतात. त्यांच्या मनात सतत कुटुंबाची, पैशाची, भविष्याची चिंता चालू असते. पण आजच्या दिवशी त्या चिंतेला थोडा विराम द्या. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा, डोळे बंद करा आणि काही क्षण फक्त शांततेचा अनुभव घ्या. कधीकधी मनाला दिलेला हा छोटासा विरामही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तिसरी गोष्ट, अन्नसेवन टाळणं योग्य मानलं जातं. भारतीय परंपरेनुसार ग्रहणाच्या वेळी अन्नसेवन टाळण्याची प्रथा आहे. अनेक लोक ग्रहण संपल्यानंतर स्नान करून मग अन्नग्रहण करतात. ही प्रथा केवळ धार्मिक कारणासाठी नसून संयम आणि शिस्त याचं प्रतीक मानली जाते. काही वेळा शरीराला आणि मनालाही विश्रांती देणं आवश्यक असतं. आता पुढे जाणून घेऊया उरलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, कारण अनेक वेळा माणसाच्या आयुष्यातील मोठे बदल हे मोठ्या घटनांमुळे होत नाहीत, तर लहान लहान निर्णयांमुळे होतात. कधी एखादा शब्द, कधी एखादी चूक, कधी एखादा निर्णय आणि त्या एका क्षणामुळे आयुष्याचा मार्ग बदलतो. म्हणूनच आजचा हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे. चौथी गोष्ट, महत्त्वाचे आर्थिक निर्णय टाळा. मकर राशीचे लोक स्वभावाने खूप व्यावहारिक असतात. ते पैशांच्या बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. पण कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की आपण घाईघाईत निर्णय घेतो. उदाहरण, अचानक एखादी मोठी गुंतवणूक करणे, कोणावरही विश्वास ठेवून पैसे देणे, मोठा व्यवहार करणे. आजच्या चंद्रग्रहणाच्या काळात अशा गोष्टी थोड्या वेळासाठी थांबवणं योग्य मानलं जातं, कारण ग्रहणाच्या वेळी मन पूर्णपणे स्थिर नसू शकतं आणि मकर राशीचे लोक
कधीकधी इतरांच्या भल्यासाठी स्वतःचं नुकसानही सहन करतात. पण आजच्या दिवशी स्वतःच्या हिताचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. 5वी गोष्ट, नात्यांमध्ये कठोर शब्द टाळा. मकर राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण आतून ते खूप संवेदनशील असतात. त्यांना नाती खूप महत्त्वाची वाटतात. पण कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की मनात साचलेला राग शब्दांमध्ये बाहेर येतो आणि त्या एका क्षणात बोललेले शब्द समोरच्याच्या मनाला खोलवर दुखावतात. आजच्या दिवशी विशेषतः नात्यांमध्ये संयम ठेवणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने काही चुकीचं बोललं असेल तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कधीकधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. 6वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. मकर राशीचे लोक आयुष्यात खूप संघर्ष करतात. त्यांना अनेक वेळा अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे त्यांना एकट्यानेच सगळं सांभाळावं लागतं. काही लोकांच्या आयुष्यात मागील काही महिन्यात खूप अडचणी आल्या असतील. काहींना आर्थिक समस्या असतील, काहींना नात्यांमध्ये तणाव असेल, काहींना भविष्याबद्दल चिंता असेल. आणि कधीकधी इतक्या समस्या येतात की मनात एक प्रश्न येतो की हे सगळं कधी संपणार. पण लक्षात ठेवा, नियती कधीही कायमची कठीण राहत नाही. प्रत्येक अंधारानंतर एक प्रकाश असतो आणि अनेक वेळा जीवनातील सर्वात मोठा बदल त्यावेळी येतो जेव्हा माणूस पूर्णपणे थकलेला असतो. एक छोटीशी गोष्ट, एका गावात एक माणूस राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. कधी व्यवसायात नुकसान, कधी कुटुंबात समस्या. एक दिवस तो खूप निराश झाला आणि मंदिरात जाऊन म्हणाला, देवा, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का? त्यावेळी मंदिरातील पुजारी शांतपणे म्हणाले, तुम्हाला माहित आहे का, हिरा तयार होण्यासाठी दगडावर किती आघात सहन करावे लागतात? त्या माणसाला तेव्हा समजलं की कदाचित त्याच्या आयुष्यातील संघर्ष हे त्याला मजबूत बनवण्यासाठीच आहेत. आजचं चंद्रग्रहण कदाचित तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी आला आहे. कदाचित ते तुम्हाला सांगत असेल, थोडा वेळ थांबा, थोडा विचार करा, थोडा संयम ठेवा. कारण काही वेळा जीवनातील मोठे बदल शांतपणे घडत असतात. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कदाचित तुम्हीही आयुष्यात खूप काही सहन केलं असेल. कदाचित तुमच्या मनात अजूनही काही स्वप्न आहेत. कदाचित तुम्हाला अजूनही वाटत असेल, एक दिवस माझं आयुष्य नक्की बदलेल. आणि खरं सांगायचं तर ती आशा कधीही सोडू नका. कारण अनेक वेळा सर्वात मोठे चमत्कार त्या लोकांच्या आयुष्यात घडतात जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला तर कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. काही लोकांना वाटतं की श्रद्धेने घेतलेलं नावही मनाला बळ देतं आणि कदाचित तुमची ही एक कमेंट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीलाही आशा देईल. मकर राशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. ही रात्र तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येऊ. तुमच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर हो आणि तुमच्या आयुष्यात नशीब, शांती आणि आनंद येवो. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.